आज काढायचं होतं आपला गहू. ती दादा आलं मशीनवालं, त्यांच्याबरोबर गाडीवर बसून गेलो फाट्यावरून आणि त्यांना म्हणलं रान दाखवून घेऊया. ती म्हणलं डायरेक्ट चालतंय रान चांगलं ओके येतो काढायला. डायरेक्ट तरट बिरट काढून घेतली. आता म्हणलं कॉफीचं पण टाइम झालं, कॉफी पिऊन घेऊया आणि डायरेक्ट आता म्हणलं गहू काढायला जाव्या. मग बाकी सामान ट्रॅक्टरमध्ये टाकलं आणि गेलो गहू काढायला डायरेक्ट. मग म्हणलं तर जाताना आमची यात्रा पण होती, तुम्हाला दाखवतो. वारूंची यात्रामध्ये भागात टॉप असते, किस्ती मुठ्ठी भरल्या बघा. ह्या यात्रेतनं जायला मला 1.5 तास लागला जवळजवळ, एवढी चंगरा चिंगरी होती. तिथनं परत पुढे गेलो, रानात पोहोचलो तर ही मशीन पण तोपर्यंत आलेली माझ्या आधीच. मग मशीन जोडायची चाललेली. आता गहू कसा काढला, किती निघला आणि कसा निघतो आणि मशीन पण कशी चालते ह्याचं सगळं मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. आपल्या युट्यूब चॅनलची लिंक बायोमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही मोठा ब्लॉग बघू शकता आणि आपल्या स्टोरीला पण आहे. तुम्ही अजून जर आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन पण सबस्क्राईब करा. मग बाकीचं गहू काढून घेऊया म्हटलं आधी. मग तोपर्यंत ट्रॅक्टर पण आपला पाठीमागणं आला आणि गहू काढायला सुरुवात केली. ही मशीन कशी चालते बघा आणि कशी चालते, कशी ऑपरेट होती ह्याची माहिती पण मी सगळी मोठ्या ब्लॉगमध्ये दिल्या. तोपर्यंत पडलेल्या बारक्या कोड्या म्हणलं विचून घेऊया. मग डायरेक्ट जाऊन परत बसलो मशीनवर, म्हणलं वरनं बघूया सीन कसा दिसतोय आणि सगळा सीन मी मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवला. तुम्ही मिस करू नका अजिबात, नक्कीच बघा आपला ब्लॉग कसा आहे ती. मग गहू काढून घेतलं, गव्हाबरोबर रानात तण आल्याला पण बुकना उडून टाकला. मशीनमध्ये बसलो, त्यांना म्हणलं चालवाय देताय काय, परत म्हणलं नको. डायरेक्ट मग परत टँक भरलेला आपला खाली करून घेतला ट्रेलरमध्ये आणि म्हणलं आता आपलं काम झालेलं आहे गव्हाचं. एवढ्या दिवस झाला आपण गव्हाची वाट बघत होतो, आता आपला गहू झाला. पण तसा गहू आपला कमी झालाय पण चालायचं.